हॅलो एव्हरीवन, वेलकम इन के फॉर नॉलेज. मी काही सेशन्स तयार केलेले आहे. त्यामध्ये ऑक्झिलरीज सुरू आहे. ऑक्झिलरीज म्हणजे सहाय्यक क्रियापद. तर सहाय्यक क्रियापद कॅन, कुड, मे, शूड अशा प्रकारे असतात. तर ही सगळी सहाय्यक क्रियापद म्हणजेच ऑक्झिलरीजची लिस्ट आहे. एवढे ऑक्झिलरीज शब्द असतात, सहाय्यक क्रियापद असतात. तर त्याच्यामध्ये 2 झालेले आहे आतापर्यंत, कॅन आणि कुड. आता कुड हॅव ह्याच्याबद्दलचे आपण काही सेंटेन्सेस आणि त्याचं मीनिंग बघणार आहोत. तर कुड हॅव म्हणजे शकले असते, म्हणजे शक्यता होती असं त्याचा अर्थ होतो. तर त्यासाठीचे सेंटेन्सेस पाहूया. कुड हॅव म्हणजे शक्यता होती, शक्यता असणे. याच्याबद्दलचे जे सेंटेन्सेस आहेत ते आपण पाहूया. यू कुड हॅव कॉल्ड मी म्हणजे तू मला फोन करू शकला असता. सेकंड एक्झाम्पल, यू कुड हॅव टॉक टू मॅनेजर म्हणजे तू मॅनेजरशी बोलू शकला असता. थर्ड सेंटेन्स, यू कुड हॅव इन्फॉर्म मी म्हणजे तू मला माहिती देऊ शकला असता. यू कुड हॅव आस्क मी म्हणजे तू मला विचारू शकला असता. यू कुड हॅव वेटेड लिटिल फॉर मी तू माझ्यासाठी थोडं थांबू शकला असता. ही कुड हॅव हेल्प मी म्हणजे तो आपली मदत करू शकला असता. ही कुड हॅव कॉल्ड मीटिंग म्हणजे तो मला मीटिंगला बोलवू शकला असता. ही कुड हॅव रिझाइन्ड तो राजीनामा देऊ शकला असता. ही कुड हॅव सेंट अ लेटर तो पत्र पाठवू शकला असता. द बुलेट कुड हॅव हिट यू म्हणजे तुला गोळी लागू शकली असती. नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ड आहे मे म्हणजे असू शकते, म्हणजे ह्याकरता शक्यता किंवा परवानगीसाठी मे यूज करतात. तर त्यासाठी काही सेंटेन्सेस आहेत. यू मे कम इन म्हणजे तू आत येऊ शकतोस. यू मे गो नाव म्हणजे तू आता जाऊ शकतोस. यू मे लिव्ह नाव म्हणजे तू आता निघू शकतोस. यू मे नीड टू बाय सम बुक्स म्हणजे तुला काही पुस्तके विकत घ्यावी लागू शकतात. यू मे नीड टू बाय अ कम्प्युटर म्हणजे तुला कम्प्युटर विकत घ्यावा लागू शकतो. यू मे नीड टू टॉक टू द मॅनेजर म्हणजे तुला मॅनेजरशी बोलावं लागू शकतं. दे मे अरेस्ट यू म्हणजे ते तुला अटक करू शकतात. दे मे आस्क फॉर ॲन एक्सप्लेनेशन म्हणजे ते स्पष्टीकरण मागू शकतात. दे मे कम ॲट एनी मोमेंट म्हणजे ते कुठल्याही क्षणी येऊ शकतात. मेसाठी आणखी मी माझ्याकडून काही सेंटेन्सेस तयार केलेले आहेत त्याचं सांगते. यू मे गॉड ब्लेस यू म्हणजे देव तुला चांगले आशीर्वाद देव, ब्लेसिंग्स देव. मे आय कम इन सर किंवा मॅम हे आपण असे जे शब्द आहे ते परवानगीसाठी यूज करतो. तर ते क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन आपण विचारल्यासारखं होतं ना, तर त्यामुळे ते क्वेश्चन. नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ड आहे माईट. माईट म्हणजे शक्यता आहे. ही माईट फोन म्हणजे त्याचा फोन येऊ शकतो किंवा शक्यता आहे त्याबद्दल. ही माईट कम बॅक म्हणजे तो परत येऊ शकतो. ही माईट रन अवे म्हणजे तो पळून जाऊ शकतो. ही माईट चॅलेंज यू म्हणजे तो तुला आव्हान देऊ शकतो. ही माईट ब्लेम यू म्हणजे तो तुला दोष देऊ शकतो. ही माईट लाफ म्हणजे तो हसू शकतो. ही माईट लाय म्हणजे तो खोटं बोलू शकतो. ही माईट वेट फॉर यू म्हणजे तो तुझी वाट पाहू शकतो. दिस ट्रीटमेंट माय प्रूफ बेनिफिशियल म्हणजे हा उपचार फायद्याचा ठरू शकतो. दिस मेथड माईट प्रूव्ह डेंजरस म्हणजे ही पद्धत धोकादायक ठरू शकते. नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ड आहे माईट हॅव. माईट हॅव म्हणजे केलेले असेल. सेंटेन्स फॉर दॅट, दे माईट हॅव सेट अप अ ट्रॅप फॉर अस म्हणजे त्यांनी आपल्यासाठी सापळा रचला असेल. दे माईट हॅव गॉट स्टक इन ट्रॅफिक जॅम
ते ट्रॅफिक जॅममध्ये अडकले असतील. दे माईट हॅव एस्केप्ड ऑलरेडी. ते कधीच पळून गेले असतील. एस्केप म्हणजे पळून जाणे. दे माईट हॅव रीचेड बाय नाव. ते आतापर्यंत पोहोचले असतील. दे माईट हॅव लेफ्ट बाय नाव म्हणजे ते आतापर्यंत निघाले असतील. ही माईट हॅव गॉट अनदर जॉब म्हणजे त्याला दुसरी नोकरी लागली असेल. ही माईट हॅव गॉट फॉरगॉटन टू यू. तो तुला विसरला असेल. ही माईट हॅव वेप्ट म्हणजे तो रडला असेल. तशी शक्यता आहे. ही माईट हॅव लेफ्ट दॅट जॉब म्हणजे त्यांनी ती नोकरी सोडून दिली असेल. ही माईट हॅव लेफ्ट दॅट कंपनी म्हणजे त्यांनी ती कंपनी सोडली असेल. नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ड आहे आय हॅव टू म्हणजे मला हे करायचं आहे. एक्झाम्पल्स फॉर दॅट. आय हॅव टू गो म्हणजे मला जायचं आहे. आय हॅव टू लर्न इंग्लिश म्हणजे मला इंग्रजी शिकायचं आहे. आय हॅव टू मेक अ फोन कॉल म्हणजे मला एक फोन करायचा आहे. आय हॅव टू गो विथ देम म्हणजे मला त्यांच्यासोबत जायचं आहे. आय हॅव टू गो विथ डेंटिस्ट मला डेंटिस्टकडे जायचं आहे. मला बाथरूमला जायचं आहे. आय हॅव टू गो द बाथरूम. आय हॅव टू गो द मीटिंग म्हणजे मला मीटिंगला जायचं आहे. आय हॅव टू लीव्ह नाव म्हणजे मला आता निघायचं आहे. आय हॅव टू डू इग्नोरिंग मला इग्नोर करायचं आहे. आय हॅव टू लिव्ह इन 10 मिनिट्स म्हणजे मला 10 मिनिटात निघायचं आहे. मला पायी जावे लागते म्हणजे आय हॅव टू गो ऑन फूट. आय हॅव टू गो देअर एव्हरी डे म्हणजे मला तिथे रोज जावे लागते. आय हॅव टू मेक 100 कॉल्स एव्हरी डे म्हणजे मला रोज 100 फोन करावे लागतात. आय हॅव टेक 100 कॉल्स एव्हरी डेज म्हणजे मला रोज 100 कॉल्स घ्यावे लागतात. आय हॅव टू वर्क 12 hours एव्हरी डे म्हणजे मला रोज 12 तास काम करावे लागतं. नेक्स्ट ऑक्झिलरी आहे ही हॅज टू म्हणजे त्याला हे करावे लागतं. ही हॅज टू टेक दिस टेस्ट म्हणजे त्याला ही टेस्ट द्यायची आहे. ही हॅज टू गो टू द डेंटिस्ट म्हणजे त्याला डेंटिस्टकडे जायचं आहे. ही हॅज टू डू द होमवर्क म्हणजे त्याला आता गृहपाठ करायचा आहे. ही हॅज टू मेक अ फ्यू कॉल्स म्हणजे त्याला काही फोन करायचे आहेत.